क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर अतिशय महत्त्वाचा आज टॉपिक घेणार आहोत मराठी व्याकरणाचा. ओके, मराठी या व्याकरणावर बऱ्याचपैकी तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, लिपिक यासाठी प्रश्न पडतात. तर तुम्हाला एक नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र हो, कारण प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कुठं ना कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारले गेले प्रश्न आहेत. ओके, तर पहा इथंशी पहिला प्रश्न असा आहे, अनाशक्ती शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. आपण आतापर्यंत शब्द पाहणार आहोत, संपूर्ण शब्द पाहत असताना जे प्रश्न पाहत असताना विरुद्धार्थी शब्दाबद्दल पाहणार आहोत. विरुद्धार्थी. ओके, आणि आजचा टॉपिक आहे फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाचे विरुद्धार्थी शब्द आणि ते शब्द ते प्रश्न कुठं ना कुठं कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये विचारले गेले आहेत मित्र हो. ठीक आहे, तर चला मग या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. अनाशक्ती शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. जालना पोलीस भरती 2018 विचारला गेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, शक्ती पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आशक्ती, पर्याय क्रमांक 3 ना शक्ती, पर्याय क्रमांक 4 आहे शक्ती विना. आणि या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे अनाशक्ती. ओके, आशक्ती. अनाशक्ती याचं विरुद्धार्थी शब्द काय येते, तर आशक्ती येते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. विधायक, आणि हे SRPF पुणे 2018 तसेच पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारला गेला आहे. ओके, तर पहा या ठिकाणी, तर इथं पर्याय क्रमांक 4 आहे. तर पर्याय क्रमांक 4 तुम्हाला 1, 2, 3, 4 दिसत आहेत. प्रगती, सरळ, तेजस्वी, विधायक. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय आहेत आणि त्याच्यापैकी प्रश्नांचं योग्य उत्तर आहे विधायक. नंतरचा प्रश्न पाहूया. 35वा प्रश्न चालू आहे आपला. याच्या अगोदरचे प्रश्न तुम्हाला पाहायचे असतील तर मित्र हो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी प्रश्नसंच किंवा मराठी व्याकरण या प्लेलिस्टला ओपन करून बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता प्रश्न, कारण सराव करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, चांगलं आहे आणि तुम्हाला सराव हे आवश्यकच आहे. ओके, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. कोणती जोडी पाहिजे, ते चुकीची ओळखायची आहे. कशाची, विरुद्धार्थी शब्दाची. ओके, तरी तशी तुम्हाला इलाज, नाइलाज, उच्च, निच्च, प्राचीन, अर्वाचीन, उदय आणि पहाट हे 4 पर्याय दिसत आहेत मित्रो, आणि या योग्य पर्यायांचं उत्तर आहे मित्रो उदय आणि पहाट. ओके, नंतरचा प्रश्न आपण पाहूया. नंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. कशाचा, आजी. ओके, विरुद्धार्थी शब्द. आणि जळगाव पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आणि आजोबा, माझी, आज आणि उद्या हे तुम्हाला असे 4 पर्याय आहेत आणि योग्य या प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर आहे माझी. नंतरचा प्रश्न पाहूया. निमंत्रित या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता. जळगाव पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आणि तुमच्यासमोर 4 या ठिकाणी काय आहेत, ऑप्शन आहेत, आणि ह्या 4 ऑप्शनपैकी महत्त्वाचं म्हणजे योग्य ऑप्शन आहे आगंतुक, पर्याय क्रमांक 1. नंतरचा आहे 38वा प्रश्न, अग्रज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. ओके, आणि तुमच्यासमोर ठिकाणी शांत, अनुज, ग्रज आणि गुप्त अशा पद्धतीने 4 या ठिकाणी काय तर पर्याय आहेत आणि यापैकी योग्य पर्याय आहे अनुज. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होते, अनुज होत असतो. ओके, तर नंतरचा प्रश्न पाहूया आपण मित्र हो. बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाच्या विरोधी शब्द तयार होत नाही. शेवटी नाही प्रश्न केला आहे. ओके, तर इथं तुम्हाला 4 या ठिकाणी काय दिसत आहेत, पर्याय दिसत आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी या ठिकाणी योग्य पर्याय आहे दम. ओके, नंतरचा प्रश्न पाहूया.
40वा प्रश्न चालू आहे मित्र, 40वा. ओके. आणि तुम्हाला अजून एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे, चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल, ओके, तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला भेटणारे प्रत्येक नोटिफिकेशन या ठिकाणी भेटू शकते. ओके. विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा. सातारा पोलीस भरती 2018 विचारला गेला प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 या पर्याय दिसत आहेत आणि यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे ते या ठिकाणी पाहायचं आणि लिहायचं. ओके. नितांत आणि अंत ही जी जोडी आहे अयोग्य जोडी आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आहे, योग्य जोडी नाही आहे. ते कशाची योग्य जोडी नाही? विरुद्धार्थी शब्दाची नाही. म्हणजे हे कशाची जोडी असेल? हे तर समानार्थी शब्दांची जोडी असेल. ओके. आता 41वा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा आणि सातारा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. ओके मित्र, तर या ठिकाणी आपला कोणता शब्द निवडायचा ह्याच्यामधला की अयोग्य शब्द निवडायचा. अयोग्य, जे योग्य नाही असा तो, त्याला अयोग्य म्हणतात ते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृश आणि कुपन. ओके. आता नंतरचा प्रश्न खाली आहे 41. कोणता? 42वा प्रश्न. आतापर्यंत 41 प्रश्न झाले आहेत. आपल्या या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बुलढाणामध्ये विचारला प्रश्न आहे. आता या ठिकाणी आमचा, स्वतःचा, परका आणि सर्वांचा. आणि या ठिकाणी सर्वांचं उत्तर योग्यच आलं पाहिजे आणि सर्वांचं योग्य उत्तर आहे परका. ओके. ओके मित्र, आता 43वा प्रश्न चालू आहे. विरुद्धार्थी शब्द ओळखा. वात्रट. वात्रट याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि सद्गुणी, हुशार, शांत आणि रागीट हे 4 तुम्हाला पर्याय समोर दिसत आहेत मित्र हो. आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे शांत. ओके. नंतरचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखायची आहे. मुंबई पोलीस भरतीमध्ये लोहमार्ग या ठिकाणी विचारला गेला प्रश्न आहे. चुकीची जोडी कोणती आहे? 4 पर्याय आहेत. उष्ण, थंड, मेद, साम्य, समता, सारखे, सुगंध आणि दुर्गंध. आणि या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक समता आणि सारखे, पर्याय क्रमांक 3. विरुद्धार्थी शब्द योग्य जोडी ओळखा. सातारा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आणि या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत स्वदेशी, विदेशी, सूर, असुर, हर्ष, खेद, ज्ञानी, अज्ञानी. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला 4 पर्याय क्रमांक दिसत आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्ञानी आणि अज्ञानी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी आहे. ओके. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनल नवीन असणार तर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या. याच्यानंतरचा आपण आज टॉपिक बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे मित्र हो, विरुद्धार्थी शब्दावर कशा पद्धतीनं पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि हे प्रश्न आतापर्यंत रिव्हिजन झालेले प्रश्न आहेत, कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे विचारले गेले आहेत. म्हणून या व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की तुमचा 1 मार्क सुद्धा तुमचा रिझल्ट देणारा असतो. आणि हे प्रश्न विचारले गेले आहेत, रिव्हिजन अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून हा प्रश्न मी घेण्याचा एक महत्त्वपूर्ण असा उद्देश आहे मित्र हो. ठीक आहे. तर या ठिकाणचा दुसरा प्रश्न चालू आहे 46वा. तर तुमच्या समोर दिसतो काठिन्य मार्ग, आडमार्ग, प्रजामार्ग, सोपा मार्ग. तर ह्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्गाचं विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असं त्यांनी प्रश्न आपल्या समोर केला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य म्हणजे राजमार्ग यांचा विरुद्धार्थी शब्द आहे आडमार्ग. नंतरचा प्रश्न पाहूया. केलेला उपकार जाणणारी व्यक्ती या वाक्याचा अशपाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? म्हणजे केलेला उपकार जाणणारे व्यक्ती याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. कोणता? लोहमार्ग यांच्या या ठिकाणी कृतज्ञ, कृपण आणि कृदंत. तुम्हाला 4 या ठिकाणी पर्याय आहेत मित्र हो. आणि या ठिकाणी कृतज्ञ जे आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नागपूरमध्ये विचारला गेला आहे. उन्नती, अविनाशी, अवनती, प्रणिती, अर्वाधीन,
तुमच्या समोर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. उन्नतीचं कोणतं आहे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता मित्र. हो, बरोबर आहे तुम्ही जे विचार केला आहे. तर अवनती या ठिकाणी योग्य प्रश्नांचं उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्द सांगा. कृपण. जळगावमध्ये ज्याने फॉर्म भरला लक्ष द्या. जळगावमध्ये ज्याने फॉर्म भरला त्यांच्यासाठी प्रश्न रिपीट होऊ शकतो. आता पहा या ठिकाणी कफन, वस्त्र, उधार आणि कृतघ्न. तुमच्या समोर किती आहेत? 4 या ठिकाणी पर्याय आहेत. ओके, आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे उधार. ओके, आता नंतरचा प्रश्न पाहूया पुढचा. चला मित्र, कमावून या ठिकाणी दुसरा नेक्स्ट प्रश्न आहे. 51वा प्रश्न चालू आहे आपला. विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कन्या. कन्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? गोंदिया पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. या ठिकाणी मूल, कन्येक, कन्यारत्न आणि पुत्र विरुद्धार्थी शब्द, आणि प्रत्येकांना ह्या ठिकाणी हे प्रश्नांचं उत्तर यावंच लागते. पुत्र आलं लक्षामध्ये. विरुद्धार्थी शब्द कंटाळवाणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बुलढाणामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आणि स्थूल होते का? अवीट होते का? खिन्न होते का? उमेजलेले होते का? चला कमान या ठिकाणी पाहू शकता. आणि तुम्ही जे विचार केला आहे, तुम्ही जे क्लिक केलं आहे ते बरोबर आहे, अवीट. ओके, नंतरचा प्रश्न पाहूया. आनंद ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आनंद या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द ओळखा? ओके, समूह आहे, नाराज आहे, दुःख आहे, हर्ष आहे. आणि या ठिकाणी प्रश्नांचं योग्य उत्तर दुःख आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. आता 54वा चला. 54वा चला घेऊया. 54वा. सुकन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? विचारला कुठं? नागपूरमध्ये. कशाला? सुकन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? अशाकुन आहे का? अपशकुन आहे का? निशकुन आहे का? दुशकुन आहे का? ओके, तुमच्या समोर 4 या ठिकाणी पर्याय आहेत. आणि योग्य पर्याय बरोबर आहे तुमचं उत्तर. अपशकुन या ठिकाणी शुकुन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होत असतो. नेक्स्ट बघूया. तीक्ष्ण या शब्दाची योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? म्हणजे विरुद्धार्थी शब्द खाली आहे तीक्ष्ण. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला किती पर्याय आहेत? 4 पर्याय आहेत. टोकदार, निबर, बोथड आणि मऊ. ओके, आणि तुम्ही जे या ठिकाणी ओके केलं आहे, तुम्हाला जे विचारामध्ये आलं आहे ते योग्य प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, बोथट. नंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत मित्र. हो, पुढील दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. इथंशी दिसतो तुम्हाला काय दिसत आहे? तन्मय. तन्मय दिसते मित्र, तन्मय. आणि या ठिकाणी पर्याय पाहू शकता. दिथा, तफू, तदूप, बिनमुख आणि लीन. ओके, आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर कोणतं आहे? योग्य उत्तर आहे दिधा. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. 57 पर्यंत प्रश्न पाहिला. आतापर्यंत तुम्ही चॅनलला लाईक नाही केले, सबस्क्राईब नाही केले, ठीक आहे, तुमची मर्जी. हंस या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे? नागपूरमध्ये ग्रामीण पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. ओके मित्र हो, तर हसी, हसा, हसोन, हसिका. ओके, किती पर्याय असतात? 4 असतात. तर 4 पर्यायापैकी कोणतं योग्य उत्तर आहे तुमच्या समोर आहे. आणि तुमचे जे उत्तर आहे ते योग्य आहे हसी. ओके, अभेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? गोंदियामध्ये विचारला गेला प्रश्न आहे मित्र हो. आणि तुमच्या समोर किती? 4 पर्याय आहेत. ओके, पहिला पर्याय वाचून दाखवतो. अनभेर दुसरा वाचून दाखवतो. स्वीकार तिसरा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अनुचित आणि चौथा सांगतो मंद. या ठिकाणी 4 पर्याय आहेत. आणि 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे? तर स्वीकार करणे. ओके, नंतरचा प्रश्न पाहूया पुढचा आपण. इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इहलोक. ओके, इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कृतज्ञ, परलोक, कृपण आणि परजाती. ओके, परजाती. तर तुम्हाला जे बरोबर योग्य उत्तर हवं आहे, योग्य उत्तर तुमचं आहे ते बरोबर आहे. हे लोकांचं काय विरुद्धार्थी शब्द काय होतो? परलोक हा शब्द होत असतो. नेक्स्ट आपण 60वा प्रश्न पाहूया. कितवा? 60वा प्रश्न. 60वा प्रश्न चालू आहे आपला मित्र. ओके, साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? साम्य.
आता तशी विजातीय, असामान्य, सम आणि भेद आहे का? याच्यापैकी योग्य उत्तर तुम्ही सांगायचं मित्र हो. बरोबर आहे तुमचं योग्य उत्तर. साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होत असतो? विजातीय. याचा अर्थ तुम्हाला प्रश्न येत आहेत म्हणजे तुमचा या ठिकाणी 80% अभ्यास झाला आहे मराठी व्याकरणाचा. ओके, आता पुढचा बघूया प्रश्न या ठिकाणी. विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी? अयोग्य जोडी निवडा. आणि विचारला कुठं? जळगावला. चलू द्या पुढचं जा. काळजी, विवचना, अनाथ, सनाथ, उघड, गुप्त, आगंतुक, आमंत्रित. जोडी कशाची पाहिजे? अयोग्य जोडी. कशाची अयोग्य जोडी? विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला इथं हवी आहे, त्यांना हवी आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर वाचून घ्या. प्रश्न पाहायचा समोरचा आणि खालीच आपण या ठिकाणी काय करायचं? क्लिक करायचं मित्र हो. म्हणजे या ठिकाणी काळजी आणि विवंचना हे जे दिसतो तुम्हाला, हे विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी आहे, योग्य नाही. चला पुढचं पाहूया प्रश्न. उष्ण या शब्दास विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. चला नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी. उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय